अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे विक्षिप्त मनुष्य असून रशियाकडून तेल स्वीकारणे बंद करणे, अन्य कारणांमध्ये त्यांचा अहंकार दुखावल्यानं भारतावर मोठ्या प्रमाणात कर लावला आहे. असं असलं तरी भारताची अर्थव्यवस्था ही निर्यातीवर अवलंबून नसून भारत देशांतर्गत होणारा व्यापार, अन्य गोष्टींसाठी भारत सक्षम आहे. भारत ही वेगानं वाढणारी अर्थव्यवस्था असून जगात 6.9% GDP असणारा एकमेव भारत देश आहे. त्यामुळे ट्रम्प यांनी लादलेल्या वाढीव कराचा भारतीय अर्थव्यवस्थेवर काही परिणाम होणार नाही, असं ठाम मत उच्च शिक्षण विभागाचे संचालक डॉ. शैलेश देवळानकर यांनी व्यक्त केलं. शिवाजी विद्यापीठ, विद्यापीठ विकास मंच, वृत्तपत्र विद्या आणि जनसंवाद विभाग, विश्व संवाद केंद्र यांच्या संयुक्त विद्यमानं माध्यम संवाद परिषदेमध्ये ट्रम्प, टॅरिफ आणि मीडिया यावर शिवाजी विद्यापीठात झालेल्या कार्यक्रमात बोलत होते. याप्रसंगी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. डी. शिर्के, विद्यापीठ विकास मंचचे निमंत्रक स्वागत परुळेकर, विद्यापीठाच्या वृत्तपत्र विद्या आणि जनसंवाद आदी विभागाच्या प्रमुख डॉ. निशा मुळे यांसह अन्य उपस्थित होते. ट्रम्प हे जर खरोखर सक्षम असते, त्यांच्या देशात शटडाऊन झालं नसतं. त्यांच्या देशातील 10 लाख शासकीय लोकांना घरी पाठवलं आहे. त्यामुळे जे स्वतःची अर्थव्यवस्था वाचवता येत नाही ते इतरांना काय सहाय्य करणार, असा सवाल डॉ. शैलेश देवळानकर यांनी उपस्थित केला.